स्क्रीन शेअर केली मी. दिसत असेल तुम्हाला. तर आजचा आपला टॉपिक आहे की ॲरे, त्याच्यामध्ये कन्सेप्ट अँड सिंटॅक्स आणि मल्टिपल टाइप्स ऑफ ॲरेज, वन डायमेन्शनल ॲरे, टू डायमेन्शनल ॲरे आणि फायनली आपण बघणार आहेत की स्ट्रिंग्स, कॅरेक्टर ॲरे कसा असतो आणि त्याच्यावरती आपण स्ट्रिंगचे काही प्रॉब्लेम्स सॉल्विंग्स वगैरे आपण बघणार आहोत. तर ॲरे आपला ऑलरेडी झालंय की ॲरे काय असतो. ॲरे एक डेटा टाईपचा प्रकार आहे. पहिला डेटा टाईप कुठला होता? प्रिमिटिव्ह डेटा टाईप. दुसरा युजर डिफाईन डेटा टाईप. आणि युजर डिफाईन डेटा टाईप मध्ये 3 टाईप येतात, सब टाईप: ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन. त्याच्यातला ॲरे आपण बघत होतो. तर ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम्स ऑर सिमिलर प्रिमिटिव्ह टाईप. म्हणजे इंटिजरचा ॲरे असू शकतो, कॅरेक्टरचा ॲरे असू शकतो, फ्लोटचा ॲरे असू शकतो, डबलचा ॲरे असू शकतो. आणि एकदा ॲरे आपण डिक्लेअर केला तर सिमिलर डेटा आयटमचेच व्हॅल्यूज आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. तर आतापर्यंत आपण भरपूर एक्झाम्पल्स बघितले ॲरेचे. ॲरे डिक्लेअर कसा करायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती पण मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्विंग. तर आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये अजून आपण नेक्स्ट स्टेप शिकणार आहोत की वन डायमेन्शनल ॲरे कसा, टू डायमेन्शनल ॲरे कसा, तो रीड कसा करायचा आणि त्याची साईज किंवा तो ऍक्सेस कसा करायचा युजिंग स्टॅटिक मेमरी अलोकेशन सुद्धा आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन. तर डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये मॅलॉक आपण काल पाहिलं होतं. डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये जी मेमरी आपण क्रिएट करतो ती ऑलवेज कशावर क्रिएट होती? हीप वरती क्रिएट होते. तर हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपण मॅलॉक, कॅलॉक, रॅलॉक, फ्री हे फंक्शन यूज करतो तर याच्यात दरवेळेस डायनॅमिक मेमरी अलोकेशन मेमरी भेटते. आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये कंटिन्युअस ब्लॉक्स नसतात मेमरीचे. स्टॅटिक मेमरी अलोकेशन मध्ये कंटिन्युअस ब्लॉक असतात. तर तो एक मेजर डिफरन्स आहे. ज्यावेळेस नॉर्मल सिंटॅक्स आपण ॲरे वरती यूज करतो, सपोज इंटिजरचा ॲरे असेल आणि इंटिजर ॲरे त्याच्यामध्ये आपण देतो की साईज सपोज आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन की 1 2 3 4 आणि 5. तर अशा व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये देऊ शकतो. ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द 0 आणि ॲरेचं जे नेम असतं हे पण काय रिप्रेझेंट करतं? ऍड्रेस रिप्रेझेंट करतं. कुठला ऍड्रेस? बेस ऍड्रेस. करेक्ट. तर याच्यामध्ये अशा व्हॅल्यूज आपण टाकू शकतो. हा झाला सिंगल डायमेन्शनल ॲरे. याचं मिनिंग, याला जर रीड करायचं सपोज या सिंटॅक्सला, तर तुम्ही कसं रीड करणार? ARR is an integer array which has 5 integers having values 1 2 3 4 and 5. असा तुम्ही सिंगल डायमेन्शनल ॲरे रीड करू शकता. हा ऍक्सेस पण करू शकतो आपण. याच्यामध्ये मग ऍक्सेस करायला इंडेक्सिंग यूज करतो. सपोज इंडेक्स मला 1 व्हॅल्यू ऍक्सेस करायची तर मी इंडेक्स काय देईल? 0 देईल. तसंच मला 5 व्हॅल्यू ऍक्सेस करायची तर 5 कितव्या इंडेक्सला आहे? 4 इंडेक्सला आहे. तर हे आपण इंडेक्सिंग वगैरे देऊ शकतो. त्याच्यानंतर आज आपण काही सिंटॅक्टिकल इश्यूज पण बघणार आहे. सपोज आपण काय केलंय की म्हणजे 5 दिलं इथं आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण जास्त टाकले तर त्या केसमध्ये काय होतं? किंवा इथं आपण काही दिलंच नाही आणि असं इनिशियलाइज करायला गेलो तर काय होतं? तर या इरॉनियस सिनॅरिओज पण आपण बघणार आहोत. तर ज्यावेळेस आपण हे चेक करतोय सिंटॅक्स वगैरे तर तिथं तुम्ही लिहून पण घेऊ शकता. या प्रोग्राम मध्ये आपण काय बघतोय की मेमरी कशी अलोकेट करतो. स्टॅटिक मेमरीचं सिंटॅक्स, त्याच्यानंतर डायनॅमिक मेमरीचं सिंटॅक्स आणि ऍक्सेस वगैरे कसे करणार आणि एरोनियस सिनॅरिओज. करेक्ट. तर हा जो पहिला लाईन आहे याच्यामध्ये आपण काय केलंय? स्टॅटिक मेमरी अलोकेशन केलंय. तो काय करतोय? 10 एलिमेंट स्टोअर करतोय. हा सिंटॅक्स काय झाला? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. त्याच्यानंतर डायनॅमिक मेमरी अलोकेशन जे आपण काल शिकलो होतो त्याच्यामध्ये त्याचा सिंटॅक्स कसा होता? इंटिजर, त्याच्यानंतर पॉइंटरचं नेम, त्याच्यानंतर हा सिंटॅक्स आहे की याच्यामध्ये आपण इंटिजर ॲरे तयार करतो. इंट स्टार, त्याच्यानंतर मॅलॉक, हे डायनॅमिक मेमरी अलोकेशनचं सिंटॅक्स. आणि इथं आपण काय देतोय की साईज ऑफ इंट. साईज ऑफ इंट किती आहे? 4 बाईट इंटू 10. तर मॅलॉकचा जो पॅरामीटर असतो हा ऑलवेज काय असतो? साईज असतो. आणि याच्यामध्ये जर तुमचं इंटिजर आहे म्हणून तुम्ही इथं साईज ऑफ इंट दिलं इंटू 10. याचं मिनिंग काय की हा काय करत?
10 इंटिजर स्टोअर करू शकतो आपण, असा मेमरी ब्लॉक तयार करणार आहे इंटरनली. बरोबर. हे स्टॅटिक मेमरी अलोकेशनचं पण तेच काम आहे की तो पण काय करतोय, 10 इंटिजर स्टोअर करायचं काम करतोय. फक्त फरक काय याच्यामध्ये, याच्यात स्टॅटिकली मेमरी अलोकेट केली आपण आणि इथं डायनॅमिक मेमरी अलोकेट केली. कळालंय? तर इथं हिप वरती मेमरी अलोकेट होणार. आता त्याच्यानंतर जसं तुम्ही इथं बघू शकता की इंटिजर i इक्वल टू 10 हा नॉर्मल सिंटॅक्स आपण यूज केलाय. बरोबर. तर हा आपण एआरआर ऑफ जो इंटरनल ॲरेच्या आतमध्ये जो देतो, तर तिथं आपण व्हेरिएबल असं यूज करू शकत नाही. तर त्या ठिकाणी काय येणार आहे, एरर येणार आहे. जर तुम्ही हा सिंटॅक्स रन करायचा ट्राय केला तर इथं काय येणार आहे, एरर येणार आहे. हे पण नोट्स काढताना लिहून घ्या की असं चालत नाही. एरआरच्या पुढं ऑलवेज काय पाहिजे, न्यूमेरिकल व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे तुम्ही हा सिंटॅक्स चेक करा. याच्यामध्ये काय आहे की आपण 10 दिलंय आणि इथं आपण तुम्ही असा आय व्हेरिएबल म्हणजे आधी व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि त्याच्यामध्ये काहीतरी इनिशियलाइज केलंय, सपोज 10 व्हॅल्यू, तर तो व्हेरिएबल तुम्ही असं इथं यूज करू शकत नाही. तर तिथं काय येणार आहे, कंपाईल टाइम एरर येणार. त्याच्यानंतर सेम म्हणजे नॉर्मल इंटिजरला एरर येईल, पण ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट यूज करता, तर त्या ठिकाणी तो सिस्टीम अलाउड करतो. तर हा एक डिफरन्स. ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल इंटिजर घेता त्यावेळेस तो एरर मारणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट इंटिजर घेता तर त्यावेळेस ह्या सिंटॅक्सला तो एरर मारणार नाही, ते अलाउड करतं सिस्टीम. काय आले ते 2 सिंटॅक्स. आणि हे नोट्स काढताना आता लिहून घ्या. कॉन्स्टंट आपण शिकलोय, कॉन्स्टंट काय करतो की एल व्हॅल्यू तुमची मॉडिफाय करून देत नाही, आर व्हॅल्यू मॉडिफाय करून देत नाही. हा काय कॉन्स्टंट, डेटा मॉडिफायर. टाईप मॉडिफायर शिकताना हे आपण केलं होतं. हे 2 सिंटॅक्स लिहून घेतलेत, हे अलाउड आहे. कॉन्स्टंटने केलं तर हे ॲरे इनिशियलाइज करताना जी साईज देता तुम्ही ॲरे नेमच्या समोर, तर तिथं जर कॉन्स्टंट व्हेरिएबल असेल तर तो सिस्टीम अलाउड करतो. पण जर नॉर्मल व्हेरिएबल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार आहे. हे पण लिहून घ्या. त्याच्यानंतर हॅश डिफाईन आपण शिकलो होतो की हॅश डिफाईन एक मायक्रो आहे, तो जर यूज केला आपण तर तुम्ही ॲरेच्या सिंटॅक्स मध्ये हॅश डिफाईन असा यूज करून ते जेवढी साईज तुम्हाला अलोकेट करायची तेवढी साईज तुम्ही अलोकेट करू शकता. हा सिंटॅक्स अलाउड आहे. ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय बघतोय की ॲरेचे कसे सिंटॅक्स अलाउड आहेत आणि कुठं कुठे एरर येतो. तर आतापर्यंत आपण काय बघितलंय, कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण ॲरेच्या इनिशियलायझेशन मध्ये देऊ शकतो. दुसरं, हॅश डिफाईनने जर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला असेल हॅश डिफाईन मायक्रो यूज करून, तरी पण आपण इथं इंटिजर ॲरे घेताना तो जो मायक्रो आहे तर तो इथं देऊ शकतो साईज देताना. करेक्ट. त्याच्यानंतर एक्सप्रेशन पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे मॅक्सची व्हॅल्यू किती, सपोज इथं 10 आणि त्याच्यानंतर जे ची व्हॅल्यू आहे 10 -2, तर असे एक्सप्रेशन्स पण तुम्ही ॲरेचं नेम देताना देऊ शकता. हे पण अलाउड आहे. हे तुम्ही प्रोग्राम टाईप करून पण बघायचे. त्याच्यानंतर ॲरे इनिशियलाइज करताना हा नॉर्मल सिंटॅक्स तर आपण बघितला होता. जर तुम्ही साईज नाही दिली तर जेवढे व्हेरिएबल देणार तुम्ही तेवढी साईज तो ऑटोमॅटिकली असाइन करतो. हा पण सिंटॅक्स अलाउड आहे. नो नीड टू प्रोव्हाइड साईज. साईज दिली तर चालणारच आहे, पण जर नाही दिली तरी पण तो अलाउड करतो. ठीक आहे. हा एक नोट्स काढताना सिंटॅक्स लिहून घ्या आणि क्वेश्चन असतील तर विचारा. त्याच्यानंतर जर तुम्ही साईज 10 इंटिजरची तयार केली आणि 4च व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकल्या आणि जर तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे लिमिट एक्सटेंड होऊन जी व्हॅल्यू जाते तिथला जर व्हेरिएबल ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल इथं 0, 1, 2, 3 इंडेक्स पर्यंतच आपण याच्यात व्हेरिएबल टाकलेत, बरोबर, या सिंटॅक्स मध्ये, आणि साईज अलोकेट केली 10 इंटिजरची, तर याच्यामध्ये जर सपोज तुम्ही एक्सटेंड झालेला व्हेरिएबल ऍक्सेस करायला गेला, फॉर एक्झाम्पल या व्हेरिएबल मध्ये तुम्ही एरर ऑफ
5 किंवा एरर ऑफ 6 किंवा 4 जो तुम्ही इनिशियलाइज केलाच नाही असा जर तुम्ही ऍक्सेस करायला गेला तर तिथं काय येणार आहे तुम्हाला 0 येणार आहे. ऑल रिमेनिंग मेंबर्स ऑर ऑल रिमेनिंग व्हेरिएबल्स ऑफ दॅट पोझिशन विल बी इनिशियलाइज विथ 0 व्हॅल्यू. कळालं हे? जर तुम्ही जास्त मेमरी तयार केली आणि इनिशियलाइज करताना थोड्याच व्हॅल्यू दिल्या तर बाकीच्या मेमरी लोकेशनवर काय जाऊन पडणार आहे? 0 जाऊन पडणार आहे. तर हा पण एक सिंटॅक्स लिहून घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल इथं काय केलंय आता एरर ऑफ 6 आणि याच्यामध्ये 4th इंडेक्सची व्हॅल्यू ऍक्सेस करायचं ट्राय केलं. आता याच्यामध्ये आपल्याकडे 4 इंडेक्सला काही आहे का? नाही. 0 इंडेक्सला 10 आहे, 1 इंडेक्सला 20 आहे, 2 इंडेक्सला 30 आणि 3rd इंडेक्सला 40. तर इथं जर आपण 4th इंडेक्सला जर ऍक्सेस करायला गेलो तर काय भेटेल आपल्याला? 0 भेटेल. फक्त 4thलाच नाही, पुढच्या तुम्ही 5, 6, 7, 8, 9 आणि 10 जोपर्यंत तो ॲरेची साईज आहे तेवढं तुम्ही ऍक्सेस करायला गेलं तर आपल्याला इथं काय भेटणार आहे? 0 भेटणार. हा पण एक सिंटॅक्स लिहून घ्या. आपण रन पण करणार आहोत हा. त्याच्यानंतर तुम्ही साईज जर सपोज 4च बाईटची तयार केली आणि जास्त एलिमेंट्स त्याच्यामध्ये इनिशियलाइज करायला गेला तर इथं काय येणार आहे? कंपायलर इग्नोर करेल. ठीक आहे, एरर येईल त्या केसमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4च बाईटचा इंटिजर घेतला इथं आणि 5-6 व्हॅल्यू टाकल्या तर इथं काय येणार आहे? एरर येणार. कळलं? जेवढी साईज आहे तर त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त जाऊ शकत नाही. पण उलट होऊ शकतं की जास्त साईज घेतली आणि कमी व्हॅल्यू टाकल्या तर ते अलाउड आहे. ते आपण इथं वरती पाहिलंय. बरोबर? 10 साईज घेतली आणि 4च व्हेरिएबल टाकले ते चालतं, पण 4 साईज घेतली आणि 10 व्हेरिएबल टाकले असं चालत नाही. असं कंपायलर एरर मारणार. त्याच्यानंतर यू कॅन इनिशियलाइज ॲरे, म्हणजे जसं आपण इनिशियलाइज असं पण करू शकतो की 5 इंटिजरची जर साईज तयार केली म्हणजे जवळपास 4 × 5 20 बाईट्स अलोकेटेड होतील आणि 5 व्हेरिएबल इंटिजर व्हेरिएबल आपण स्टोअर करू शकतो. पण याच्यामध्ये तुम्ही असं पण इनिशियलाइज करू शकता इंडेक्स बाय इंडेक्स की 0व्या इंडेक्सला 10 टाका, 1th इंडेक्सला 20 टाका. तर हा सिंटॅक्स पण अलाउड आहे. कळालंय? हा सिंटॅक्स पण चालणार आहे. एक 1 लाईनर मध्ये पण इनिशियलाइज तुम्ही करू शकता किंवा इंडेक्स बाय इंडेक्स पण इनिशियलाइज करू शकता. हा सिंटॅक्स पण अलाउड आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ ॲरे इटसेल्फ ॲज बेस ॲड्रेस, हे आपण आधी पण शिकलेलो आहे की ॲरे ज्यावेळेस इनिशियलाइज करतो त्यावेळेस काहीतरी मेमरी किंवा एल व्हॅल्यू त्याला असाइन होते आणि जर तुम्ही तो नेम ॲरेचं जर नेम तसंच्या तसं टाईप केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे? त्याचा बेस ॲड्रेस भेटणार आणि इंडेक्स यूज करून तुम्ही त्या व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता. पण फक्त ॲरेचं नेम दिलं तर तिथं काय भेटणार? तुम्हाला बेस ॲड्रेस भेटणार. तर त्याचा हा प्रोग्राम आहे. इथं फक्त इंटिजर ॲरे तयार केलाय आणि आपण ॲरे नेमनी इथं प्रिंटएफ मध्ये ऍक्सेस केलंय बेस ॲड्रेस. आणि हे सगळे एक्झाम्पल जे आपण आता शिकतोय हे सगळे तुम्हाला असाइनमेंट मध्ये करायचे. डिक्लेअर कसं करायचं आहे, मॅलोक कसं यूज करायचं, कुठल्या कुठल्या केसमध्ये एरर येतोय, कुठल्या केसमध्ये नाही आहेत, कम्पेअर कसा करायचा, सेपरेट इनिशियलाइज कसं करायचं. चालेल. त्याच्यानंतर तुम्ही हे मल्टिपल प्रकारे हा नवीन पॉइंट आहे बघा. याच्यामध्ये आतापर्यंत ऍक्सेस करायचं आपण फक्त असं शिकत होतो. कळालंय की आपण हे जे शिकतोय आता हे म्हणजे एक एक्स्ट्रा थिंग शिकतोय की वेगळा सिंटॅक्स कसा असणार आहे. आता हे बघा याच्यामध्ये कसं केलं की ॲरे आपण एक इनिशियलाइज केलाय, त्याच्यामध्ये 10, 20, 30 आणि 40 अशा व्हॅल्यूज टाकल्यात. बरोबर? आणि त्याच्यानंतर आपण इथे काय केलंय की हा सिंटॅक्स करून काय केलंय इंडेक्सनुसार ऍक्सेस केले. आता इथं आपल्याला काय व्हॅल्यू भेटेल? एरर ऑफ 11 आणि त्याची इंडेक्स किती आहे? 2. तर 2 इंडेक्सला आता काय याच्यामध्ये 0 इंडेक्सला 10 आहे, 1 इंडेक्सला 20 आहे, 2 इंडेक्सला 30. बरोबर? तर याचं आउटपुट किती आलं पाहिजे? 30 आलं पाहिजे. पण हे सेम आपण वेगळ्या सिंटॅक्सनी पण ऍक्सेस करू शकतो. तर तो सिंटॅक्स कुठला आहे की हा जो 2 आहे असा बाहेर लिहू शकता तुम्ही आणि आतमध्ये ॲरेचं नेम लिहू शकता. तर हा एक वेगळा अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स. जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं आलं की 2 असं बाहेर आणि ॲरेचं नेम आत, तर तुम्हाला ते लगेच बघितल्यावर वाटेल की हा काहीतरी कंपाईल टाइम एरर किंवा चुकीचं सिंटॅक्स आहे. तर तसं नाहीये, हे सिस्टीम अलाउड करते. लिनक्स हे सी लँग्वेज हे अलाउड करते. बरोबर? सी लँग्वेजचं कंपायलर अलाउड करते.
सेम तसंच पॉइंटरच्या बाबतीत पण आहे की तुम्ही पॉइंटरने पण ती व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता आणि तो सिंटॅक्स असा आहे स्टार त्याच्यानंतर एरेचं नेम आणि +2 कारण स्टार ARR1 स्टार ॲरे नेम तुम्हाला काय देते पहिला इलिमेंट देते त्याच्यानंतर +2 जर ज्यावेळेस तुम्ही म्हणणार त्यावेळेस काय होणार आहे तो जो बेस ऍड्रेस आहे तो तुमचा इंटिजर ॲरे असल्यामुळे काय होईल 8 ने पुढे जाईल हा सिंटॅक्स कसा लक्षात ठेवायचा की सेकंड इंडेक्स आपण कसं ऍक्सेस करतो बेस ऍड्रेस ऍक्सेस करायचा असेल तर आपण काय देतो ॲरेचं नेम देतो पण सेकंड इलिमेंट ऑफ दॅट ॲरे ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला काय द्यायचं तिथं +2 द्यायचं आणि हे पॉइंटरवर कसं वर्क होतं की पॉइंटर ज्यावेळेस आपण +2 किंवा +3 असं करतो तर तो काय करतो की ॲरे ज्या टाईपचा आहे म्हणजे सपोज इंटिजर ॲरे आहे हा तर ह्या केसमध्ये काय होणार आहे 2 × 4 कारण इंटिजरची साईज किती आहे 4 तर 4 बाईटनी तो पुढे जाईल या केसमध्ये तो +2 असल्यामुळे 8 बाईटनी जाईल 1 असेल तर 4 बाईटनी जाईल 3 असेल तर 12 बाईटनी जाईल म्हणजे 4च्या पटीमध्ये तो प्लस होणार आणि सेम अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स हा आहे त्याचा कळलं या चारही केसमध्ये आउटपुट काय येणार आहे 30 कारण एरर ऑफ 11 चा सेकंड इंडेक्सला कोणता एलिमेंट आहे 30 हा पण रन केल्यानंतर पण तुम्हाला कळेल ठीक आहे पण हा अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स लिहून ठेवायचा 4 प्रकारे तुम्ही ॲरेला ऍक्सेस करू शकता आतापर्यंत आपण फक्त पहिली लाईन शिकलो होतो पण या 3 लाईन सुद्धा सपोर्टेड आहेत सी लँग्वेज मध्ये कळालंय त्याच्यानंतर तुम्ही जसं आपण इंटिजर व्हेरिएबल घेत होतो बघा की आपण एक इंटिजर घेतला तर तो काय करू शकत होतो असाइन करू शकत होतो म्हणजे इंट a = 5 म्हटलो आपण आणि त्याच्यानंतर परत इंट b = a म्हटलो तर हे चालत होतं कळालंय प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये हे चालत होतं पण हे ॲरे मध्ये चालत नाही ॲरे मध्ये तो एरर येणार आहे आता सपोज इथं काय केलंय ARR2 केलंय त्याच्यामध्ये 2 एलिमेंट टाकले इंटिजर्स त्याच्यानंतर एक एम्प्टी ॲरे तयार केलाय आणि इथं ही जी लाईन आहे 87 याच्यामध्ये मी असाइनमेंट करायचं ट्राय करतोय बरोबर पण असाइनमेंट हे फक्त प्रिमिटिव्ह डेटा टाईप वरती वर्क होतं ॲरेवर होत नाही तर इथं तुम्हाला काय येणार आहे एरर येणार कंपायलर काय सांगेल की हे चालत नाही बरोबर तर हे पण नोट्स मध्ये लिहून ठेवायचे इट्स नॉट अलाउड म्हणून असाइनमेंट ऑपरेटर इज नॉट अलाउड ऑन ॲरे त्याच्यानंतर इक्विलिटी ऑपरेटर जे आहे हे पण तुम्ही यूज करू शकता पण हा ऑलवेज तुम्हाला फॉल्स रिझल्ट देणार आहे की सपोज तुम्ही ARR एका ॲरे मध्ये काहीतरी 10 आणि 20 व्हॅल्यू टाकली दुसऱ्या ॲरे मध्ये पण 10 आणि 20 व्हॅल्यू टाकली जर तुम्ही इक्विलिटी ऑपरेटर इथं यूज केलं इक्वल तर तो काय सांगणार आहे ऑलवेज फॉल्स रिटर्न करेल म्हणजे जरी तुमच्या व्हॅल्यू त्या ॲरे मध्ये सेम आहेत 10 आणि 20 तर त्या केसमध्ये तो काय करणार आहे ऑलवेज फॉल्स रिटर्न करणार आहे कारण एरर ऑफ 14 आणि एरर ऑफ 15 आपण काय सांगितलंय की ॲरेचं नेम आहे हे काय रिटर्न करतं ऑलवेज बेस ऍड्रेस ऑफ दॅट ॲरे रिटर्न करतो आणि ह्या सिस्टीम मध्ये काय होणार आहे लाईन नंबर 93 तुम्ही लिहिली किंवा लाईन नंबर 94 ज्यावेळेस तुम्ही लिहिणार त्या केसमध्ये काय होतंय की बेस ऍड्रेस जो आहे तो ऑलवेज डिफरंट असणार बरोबर दोन ॲरे मध्ये आणि हा कधीच एक सेम नसणार आहे त्याच्यामुळे काय होतंय की जरी तुम्ही ॲरेच्या व्हॅल्यू सेम असल्या आतमध्ये तरी तुमचा रिटर्न ऑलवेज इफच्या कंडिशन मध्ये जर तुम्ही इक्विलिटी ऑपरेटर यूज केलं तर त्या केसमध्ये ऑलवेज तो फॉल्सलाच जातोय बरोबर हे एक लिहून ठेवायचं कळालं तर हे सगळे चेक्स आणि सिंटॅक्स होते ॲरेचे तर याच्यामध्ये मी रिपीट करतो एकदा की काय काय आपण पाहिलंय की एक म्हणजे स्टॅटिक मेमरी अलोकेशन तो हा सिंटॅक्स होता डायनेमिक आलं की लगेच मॅलॉक कॅलॉक रिअलॉक आणि फ्री येतं डायनेमिक मेमरी अलोकेशन ऑलवेज कशावर होतं हिप वरती स्टॅटिक मेमरी अलोकेशन ऑलवेज कशावर होतं स्टॅक वरती स्टॅक वरती जे मेमरी अलोकेट होतं हे फास्ट असतं म्हणजे रॅमला ते ऍक्सेस करायला सोपं जातं त्यावेळेस स्टॅटिक मेमरी अलोकेशन यूज होतं आणि ते जे स्टॅटिक मेमरी अलोकेशन ह्या सिंटॅक्स मध्येच होईल पण काही सिनारिओ मध्ये तुम्हाला डायनॅमिकली मेमरी क्रिएट करायची
काही यूज केसेस मध्ये. तर त्या केसमध्ये मॅलॉक, कॅलॉक, रेअलॉक आणि फ्री हे फंक्शन्स तुम्ही वापरू शकता. मॅलॉक काय करतं की मेमरी अलोकेट करतं. कॅलॉक आणि रिअलॉकचे पण सिनेरिओ तेच आहेत, मेमरीच अलोकेट करतं. पण याचे सेपरेट सिंटॅक्स आपण बघणार आहोत इन कमिंग सेशन. मॅलॉक काय काम करतं, कॅलॉकचा काय सिंटॅक्स आहे, त्याचा डिफरन्स काय, रिअलॉक काय करतं आणि फ्री काय करतं. फ्री काय करतो की ही जी मेमरी तयार होईल हीप वरती, तर ती फ्री करायचं काम कोण करतं, फ्री नावाचं फंक्शन करतं. आणि मॅलॉक मध्ये तुम्हाला काय द्यायला लागतं की डेटा टाईप कुठला घेताय तुम्ही तो, आणि त्याच्यानंतर साईज दुसरं पॅरामीटर. आता ह्या दोन्ही लाईनचं जर सिंटॅक्स बघितलं, लाईन नंबर 12 आणि लाईन नंबर 17, तर या दोन्हींचं पण यूज केस काय की 10 एलिमेंट स्टोअर होतील असा ऍरे तयार करून द्यायचा. या दोन्हींचं पण मिनिंग तेच आहे, फक्त फंक्शनॅलिटी वेगळी. इथं ज्यावेळेस तुम्ही असं डिक्लेअर करता त्यावेळेस स्टॅकवर मेमरी अलोकेट होणार आहे, आणि ज्यावेळेस मॅलॉक यूज करता त्यावेळेस हिपवर मेमरी अलोकेट होणार. कळाले? आणि ही जी स्टॅटिक मेमरी जी असते ही कंपाईल टाइमला अलोकेट होते. म्हणजे आपण हे शिकताना आता डिफरन्स पण शिकतोय की स्टॅटिक, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्टॅटिक मेमरी अलोकेशन अँड डायनामिक मेमरी अलोकेशन. तर त्याच्यामध्ये तुम्ही सिंटॅक्टिकली सांगू शकता की ज्यावेळेस आपण असं डिक्लेअर करतो इन नॉर्मल वे, तर त्या केसमध्ये स्टॅटिक मेमरी अलोकेशन होणार आहे. स्टॅटिक मेमरी अलोकेशन ऑलवेज कंपाईल टाइमला होतं. त्याच्यानंतर स्टॅटिक मेमरी अलोकेशन हे स्टॅकवर होतं, आणि स्टॅटिक मेमरी अलोकेशन फास्ट असतं ऍज कम्पेअर टू डायनेमिक मेमरी अलोकेशन. त्याच्यानंतर डायनेमिक मेमरी अलोकेशनच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय सांगणार की ज्यावेळेस मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक आणि फ्री हे मेमरी फंक्शन्स आपण यूज करतो त्यावेळेस हीपवर मेमरी अलोकेट होती, आणि ही जी मेमरी अलोकेट होती ही रन टाइमला होती, कंपाईल टाइमला नाही होत. बरोबर? रन टाइमला डिसाइड करते ऑपरेटिंग सिस्टीम की किती मेमरी तुम्हाला अलोकेट करायची, आणि हे मॅलॉक नावाचं फंक्शन इंटरनली सिस्टीमला सांगतं की रन टाइमला मेमरी अलोकेट, आधीच अलोकेट करून ठेवू नको. स्टॅटिक मेमरी मध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम कंपाईल करता ना, कंपाईल टाइमलाच सिस्टीमला कॉल जातो की एवढी मेमरी अलोकेट करायची. पण मॅलॉकच्या केसमध्ये काय होतंय की कंपाईल झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रन करता त्या केसमध्ये ही मेमरी अलोकेट होते. म्हणजे बॅकग्राऊंडला काय होतंय कळतंय तुम्हाला, डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये आणि स्टॅटिक मेमरी अलोकेशन मध्ये. ही मेमरी जी आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन ही ऑलवेज हीप वरती स्टोअर होणार आहे, आणि हीप वरची मेमरी जी असते ही स्टॅटिक मेमरी अलोकेशन पेक्षा स्लो त्याचा स्पीड असतो, किंवा ऍक्सेसिबिलिटी आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ऍज कम्पेअर टू स्टॅटिक मेमरी ह्या स्लो असतात डायनॅमिक मेमरीमध्ये. आणि कंटिन्युअस मेमरी ब्लॉक्स नसतात. म्हणजे जे तुम्ही स्टॅटिक मेमरी अलोकेट करतात ना, याच्यामध्ये सपोज पहिला ऍड्रेस तुम्हाला 100 भेटला, तर दुसरा ऍड्रेस लगेच 104 भेटणार आहे, तिसरा ऍड्रेस लगेच 108 भेटणार आहे. म्हणजे 4 बाईटच्या यांनी तुम्हाला कंटिन्युअस मेमरी अलोकेशन भेटतं. पण ज्यावेळेस तुम्ही डायनॅमिक मेमरी अलोकेशन करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला कंटिन्युअस मेमरी अलोकेशन नाही भेटणार. या केसमध्ये काय होईल की पहिला ब्लॉक तुम्हाला 100 ला भेटला तर दुसरा ब्लॉक तुम्हाला 300 ला पण भेटू शकतो, तिसरा ब्लॉक परत 150 ला भेटू शकतो, त्याच्यानंतर फोर्थ ब्लॉक काहीतरी 500 ला भेटू शकतो. म्हणजे कंटिन्युअस मेमरी अलोकेशन भेटत नाही डायनॅमिक मध्ये. पण तेच कुठं भेटतं तुम्हाला, स्टॅटिक मेमरी अलोकेशन मध्ये भेटतं. हे दोन सिंटॅक्स आहेत स्टॅटिक आणि डायनॅमिकचे. त्याच्यानंतर जो आपण ॲरेचा व्हेरिएबल इनिशियलाइज करतो, म्हणजे ॲरे डिक्लेअर करताना साईज जी देतो तिथं तुम्ही नॉर्मल व्हेरिएबल टाकू शकत नाही. जर टाकला तर काय येणार आहे, एरर येणार आहे. बरोबर? पण जर तोच तुम्ही कॉन्स्टंट किंवा हॅश डिफाईन मॅक्स किंवा हा जो हॅश डिफाईन मायक्रो यूज केला तर ते अलाउड आहे. कॉन्स्टंट टाका किंवा हॅश डिफाईन टाका तर ते अलाउड आहे. नॉर्मल व्हेरिएबल टाकलं तर अलाउड नाही, तिथं तुम्हाला कंपाईल टाइम एरर येईल. त्याच्यानंतर एक्सप्रेशन पण चालतं. एक्सप्रेशन म्हणजे प्लस मायनस व्हॅल्यूज ज्या तुम्ही आहेत त्या हॅश डिफाईन यूज करून जर वापरलं साईज डिक्लेअर करताना तर ते पण वर्क होतं. त्याच्यानंतर ॲरे डिक्लेअर करताना साईज दिली नाही आणि इनिशियलाइज केलं डायरेक्ट तर ते पण चालणार आहे, इथं एरर येत नाही. त्याच्यानंतर पुढचं सिंटॅक्स काय की जेवढी साईज आपण देतो त्याच्यापेक्षा कमी एलिमेंट्स तुम्ही इनिशियलाइज करू शकता, आणि जे राहिलेले एलिमेंट्स किंवा राहिलेले इंडेक्स आहेत त्याच्यावरती व्हॅल्यू काय जाऊन पडणार आहे,
0 पडणार. हा लक्षात आला प्रॉब्लेम. याच्यामध्ये 10 एलिमेंट 10 इंटिजर साठी आपण मेमरी तयार केली आणि ही कशाने केली? स्टॅटिक मेमरी अलोकेशनने केली. याच्यात अलोकेट करताना आपण सांगितलं की 10, 20, 30, 40 4च एलिमेंट टाक. पण जे राहिलेले इंडेक्सेस आहेत 4, 5, 6, 7, 8 आणि 9, तर तिथं काय जाऊन पडतंय? डिफॉल्ट व्हॅल्यू 0 व्हॅल्यू जाऊन पडते. ती ऍक्सेस केली तरी तुम्हाला तिथे लगेच भेटते. त्याच्यानंतर पुढचं सिंटॅक्स आपण काय बघतोय की 5 इंडेक्स चा अरे तुम्ही तयार केला, इनिशियलाइज केला. हा एक वेगळा सिंटॅक्स आहे. पण जर प्रत्येक इंडेक्स बाय इंडेक्स तुम्हाला इनिशियलाइज करायचा असेल तरी तो अलो करतो. म्हणजे 0 इंडेक्सला एखादी व्हॅल्यू टाकायची, 1 इंडेक्सला काहीतरी व्हॅल्यू टाकायची, 2 इंडेक्सला काहीतरी टाकायची, हे पण अलाउड आहे. हे तर आपण पाहिलेलं आहे की बेस ऍड्रेसचं फक्त त्या ॲरेचं फक्त नेम दिलं तर आपल्याला काय भेटतंय? बेस ऍड्रेस भेटतोय, सुरुवातीचा ऍड्रेस. तो ॲरे ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस जो सुरुवातीचा ऍड्रेस असतो तो आपल्याला ॲरे नेमनी भेटतो. आणि हे मल्टिपल सिंटॅक्स नॉर्मल वे मध्ये आपण असं वापरतो, ॲरे नेम आणि इंडेक्स. त्याच्यामध्ये आपल्याला त्या इंडेक्सला तो व्हेरिएबल आहे तो भेटतो, पण इंडेक्स बाहेर लिहिला आणि ब्रॅकेटमध्ये ॲरेचं नेम दिलं तर तो पण सिंटॅक्स अलाउड आहे. याच्यामध्ये पण सेम व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. आणि पॉइंटर मध्ये हा सिंटॅक्स म्हणजे सेकंड इंडेक्स जर करायचे असेल तर +2 तुम्हाला द्यायचा आहे. आणि तो सिंटॅक्स असा पण वर्क करतो, आधी इंडेक्स, नंतर प्लस आणि नंतर ॲरे नेम. हे 4 सिंटॅक्स वेगवेगळे आहेत. नॉर्मल केसमध्ये आपण फक्त पहिला सिंटॅक्स जास्त यूज करतो, पण हे पण अलाउड आहे. त्याच्यानंतर हे बघितलं आपण नॉर्मल जसं म्हणजे इंटिजर प्रीडिफाईन व्हेरिएबल्स प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये जसं आपण असाइनमेंट करत होतो, एका व्हेरिएबल मधली व्हॅल्यू दुसरीकडे देत होतो, तसं ॲरे मध्ये चालत नाही. या केसमध्ये एरर येतो. त्याच्यानंतर इक्विलिटी ऑपरेटर मध्ये पण प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये जर आपण इक्वल इक्वल चेक करत होतो, सपोज एक इंटिजर व्हॅल्यू ए मध्ये 5 आहे आणि बी मध्ये पण 5 आहे, तर तिथं जर आपण केलं ए इक्वल टू बी, तर तिथं आपल्याला कंडिशन ट्रू होत होती. पण तीच ॲरेच्या केसमध्ये होत नाही. हा मेजर डिफरन्स आहे. तर इथं तुमचं ऑलवेज काय होणार आहे? फॉल्स मध्ये तो जाईल, म्हणजे एल्स पार्टला जाईल या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये. हे का होतं असं? तर ॲरेचं नेम तुम्हाला ऑलवेज काय देतं? बेस ऍड्रेस देतं. आणि 2 ॲरे जर डिक्लेअर केले तर त्याचा बेस ऍड्रेस कधीच इक्वल असू शकत नाही. याला युनिक ऍड्रेस भेटतो प्रत्येक वेळेस. म्हणून तुमचं इथं फॉल्स तुम्हाला भेटणार आहे. हे कळाले सगळ्यांना? लिहून घेतलंय का सगळ्यांनी? त्याच्या आधी आपण एक रन करू. आता हे बघा की हे कसं स्टार्ट झालं, म्हणजे एक्झिक्युशन. हा प्रोग्राम जोपर्यंत इथं आपण फक्त सिंटॅक्स वगैरे चेक केलेत वरती, एरोनियस कंडिशन, आणि इथं प्रिंटएफ मध्ये एका ठिकाणी आपण काय केलंय? अनइनिशियलाइज व्हॅल्यू मेंबर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, म्हणजे 10 साईज तयार केली आणि 0, 1, 2, 3 इंडेक्स पर्यंतच आपल्याला व्हॅल्यू आहेत. आणि आपण इथं ऍक्सेस करायचं काय ट्राय केलंय? 4th इंडेक्सचं व्हेरिएबल ऍक्सेस करायचं ट्राय केलंय. तर या केसमध्ये आपल्याला काय भेटलंय? 0 व्हॅल्यू भेटली. हे जे फर्स्ट आउटपुट आलंय ना, तर ते त्याच आहे. इथं तुम्ही 4, 5, 6, 7, 8 हे काही पण दिलं तर तिथं काय येणार आहे? 0 येणार आहे. पण जर व्हॅलिड व्हॅल्यू दिली, जिथं तुमचं व्हेरिएबल आहे, सपोज 2 व्हॅल्यू दिली, तर काय भेटेल तुम्हाला? 30 भेटेल. पण याच्यात दाखवायचं काय मेन, की जर तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली नाही, त्या केसमध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू जाते आणि ती व्हॅल्यू कुठली असते? 0. त्याच्यानंतर इथं आपण बेस ऍड्रेस प्रिंट केलाय, म्हणजे एरर 10 ऑफ साईज 4 हा डिक्लेअर केला आणि बेस ऍड्रेस इथं ऍक्सेस करायचा ट्राय केलाय. तर बेस ऍड्रेस त्यांनी इथं आपल्याला दिलाय. जर ॲरे नेम दिलं तर ऑलवेज काय भेटतं? बेस ऍड्रेस भेटतो. त्याच्यानंतर 4 प्रकारे आपण इथं या सिंटॅक्स मध्ये ऍक्सेस करायचं ट्राय केलंय. कुठला? सेकंड इंडेक्सचा व्हेरिएबल. एरर ऑफ 1, 1 मध्ये सेकंड इंडेक्सचा व्हेरिएबल जर ऍक्सेस केला तर आपल्याला काय भेटलं? इथं 30 व्हॅल्यू त्याची भेटली. पण तोच वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पण आपण ऍक्सेस करू शकलो, इथं त्याच्यात पण 30च भेटली. हे म्हणजे सेम व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी वेगवेगळे सिंटॅक्स इथं यूज केले. याच्यामध्ये सगळ्यांचं आउटपुट 30 आलंय, बरोबर.
आता हे बघा, ज्यावेळेस पॉइंटरने आपण ऍक्सेस करतो ना, तर सपोज मला इथं आता 40 ऍक्सेस करायचं, तर काय करायला लागेल, कोणी सांगू शकतं का? लाईन नंबर 74 वरती काय चेंज येईल? सपोज मला आता इथे 30 ऍक्सेस केलंय आणि 40 आउटपुट पाहिजे मला, तर काय चेंज होईल याच्यामध्ये लाईन नंबर 74 ला? कोणी सांगू शकतं का? सर फक्त +2च्या जागी +3 +3 होईल, पण हे इंटरनली कसं वर्क झालं हे कळालंय ना तुम्हाला? अरे, अरे पॉइंटर मध्ये ज्यावेळेस ऍक्सेस करतो आपण, त्यावेळेस तो कसा होतो, साईज ऑफ जेवढी असती ना त्या पर्टिक्युलर ऍरेची, तेवढ्यानी प्लस प्लस करायचं काम करतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही 2 मानणार आहे, तर त्यावेळेस इंटरनली काय होणार आहे, पॉइंटर 8 पुढे जाईल. कळालंय का? ऍरेचा जो म्हणजे पहिला पोझिशनला असेल, ज्यावेळेस एरर ऑफ 1 मानता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला काय भेटतं, बेस ऍड्रेस भेटतं. पण अरिथमॅटिक वर अरिथमॅटिक कसं काम करतं, ज्यावेळेस तुम्ही त्याला +2 मानतात, ज्यावेळेस पॉइंटरने ऍक्सेस करतात तेव्हा, तर त्यावेळेस काय होणार आहे, 8 बाईटनी तो पुढे जातो आणि तिथली व्हॅल्यू ऍक्सेस करतो. म्हणजे स्टार ज्यावेळेस आपण म्हणतो ना, तर तो काय करतो, व्हॅल्यू ऍट दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस ऍक्सेस करायचं ट्राय करतो. आणि 2 ज्यावेळेस म्हणणार त्यावेळेस तो 8 पुढे जातोय, म्हणून तुम्हाला काय होतंय की ती व्हॅल्यू भेटते. आता सुरुवातीला काय भेटेल, जर नुसतं तुम्ही स्टार एवढा ऍक्सेस केला, फॉर एक्झाम्पल स्टार एरर ऑफ 1 असा ऍक्सेस केलं, तर काय भेटणार आहे इथं तुम्हाला, सुरुवातीची व्हॅल्यू भेटेल, म्हणजे 10 भेटेल. हे बघा, लाईन नंबर 74 ला जे आपण प्रिंट केलंय ना, हे बघा इथं आलंय 10. काय आलंय, म्हणजे बेस ऍड्रेस, व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. स्टारचं मिनिंग काय, व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. हे पॉइंटर शिकताना आपण अजून पॉइंटर खूप डीप गेलो नाही, पण चालू केलेलं आहे आपण पॉइंटरचं. तुम्हाला हे रीड तर करता आलं पाहिजे. स्टार आणि त्याच्यानंतर ऍरेचं नेम आपण म्हटलं, तर तो काय देतो आपल्याला, ऑलवेज पहिला एलिमेंट देतो. पण तेच आता ज्यावेळेस मी हे सांगितलं की 10, 20, 30, 40 आपण ऍक्सेस करतोय, 10, 20, 30 आणि 40. आता ज्यावेळेस स्टार एरर ऑफ म्हटलं, तर तिथं सपोज हा काहीतरी ऍड्रेस होता 100 आणि पुढचा ऍड्रेस काय असणार आहे, 4 बाईटचा आहे ना, तर पुढचा ऍड्रेस असेल 104, त्याच्यानंतर पुढचा ऍड्रेस असेल 108 आणि त्याच्या पुढचा ऍड्रेस असेल 112. कारण स्टॅटिक मेमरी अलोकेशन भेटलंय आपल्याला, तर कंटिन्युअस मेमरी अलोकेशन भेटणार आहे. 4 बाईट झाल्यानंतर पुढचा 4, त्याच्यानंतर पुढचा 4, पुढचा 4. तर इथे जर तुम्ही पॉइंटरनी ज्यावेळेस ऍक्सेस करता, म्हणजेच स्टार एरर ऑफ 1 असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता, तर याचं मिनिंग काय आहे, की ज्यावेळेस आपण ऍरे नेमने ऍक्सेस करतो एरर ऑफ 1, तर हे काय कुठं असतं, बेस ऍड्रेसला असतं. आणि याला ज्यावेळेस तुम्ही स्टार मानतात, तर तो काय सांगतोय की 100 नंबरला जी व्हॅल्यू आहे ती मला दे. कळालंय? याचं मिनिंग ते असतं की बेस ऍड्रेसला जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला प्रिंट करून तो देतो. पण ज्यावेळेस आपण याच्यावरती मग अरिथमॅटिक लावतो की +2 म्हणतो किंवा +1 म्हणतो किंवा +3 म्हणतो, तर तो इंटरनली काय करतोय, तो काय करतोय, ज्यावेळेस सपोज फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो एरर ऑफ 1 +3 किंवा 2, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 3, तर तो काय करेल, एरर ऑफ 1 मध्ये किती व्हॅल्यू आहे, 100 +3. आता हा किती आहे, इंटिजर आहे ना, मग तो काय करेल, 100 +3 इंटू इंटिजर. इंटिजरची साईज किती आहे, 4. म्हणजेच 100 +3 इंटू 4 किती होतंय, 12. आणि याचा आन्सर येतोय 1112. म्हणून मग ज्यावेळेस आपण तुम्ही एरर ऑफ 1 +3 मानतात, तो कुठं जाईल, इथं जाईल 114च्या पोझिशनला. कळतंय? इथं जाईल आणि इथला व्हॅल्यू तो प्रिंट करेल. हे इम्प्लिमेंटेशन कळालंय का तुम्हाला इंटरनली, की ज्यावेळेस पॉइंटरनी तुम्ही ऍक्सेस करता आणि अरिथमॅटिक त्याच्यावर यूज करता, तर तो त्या पर्टिक्युलर साईजच्या पटीमध्ये पुढे पुढे जातो. म्हणून आपण ज्यावेळेस 2 म्हणत होतो, एरर ऑफ 1 +2, त्या केसमध्ये आपल्याला काय होत होतं, तो 8 पुढे जात होता. म्हणून 108 ला जी व्हॅल्यू आहे, स्टार ज्यावेळेस म्हणतो व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस, तर आपल्याला भेटत होतं 30. इथं जर मला 40 पाहिजे, तर मला कितीने पुढे जायला लागणार आहे, 3 पुढे जायला लागणार आहे, बरोबर. म्हणजेच 12 ऍड्रेस
पुढे जायला लागणार आहे. तर हे इंटरनली असं वर्क होतं. हे कळालंय सगळ्यांना? तर हा प्रोग्राम पण तुम्ही करायचा आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे सगळे 30-30चे आउटपुट आले ज्यावेळेस आपण +2 म्हणतोय. त्याच्यानंतर इनिशियलायझेशन जर तुम्ही करत असताल तर एरर येणार आहे. आता इथं बघा, इथं काय केलंय आपण A = 5 म्हटलंय, B = A म्हटलं. हे सी कंपायलर अलो करतो कारण आपल्याला एरर काहीच आला नाही आणि ही लाईन आपण कमेंट केलेली नाही 84. पण तेच जर आपण काय केलं ॲरेच्या बाबतीत जर केलं की इक्वल टू ऑपरेटर आपण असा असाइन करायचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये काय होतं लगेच एरर येतो. तो काय सांगतोय एक्सप्रेशन मस्ट बी मॉडिफायबल एल व्हॅल्यू. प्रोग्राम राईट करतानाच इथं लगेच त्यांनी रेड लाईन मारली. कळाले? कारण हे अलाउड नाहीये ॲरेमध्ये, पण तेच प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये अलाउड आहे. कळाले? फरक डिफरन्स काय आलाय का सगळ्यांना? त्याच्यानंतर हे बघा की इक्विलिटी ऑपरेटर मध्ये पण सेम होतं की प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये तुम्ही A=B असं करू शकत होता, बरोबर, इफ ची कंडिशन वापरताना. पण तेच तुम्ही ॲरे मध्ये करू शकत नाही. ॲरे मध्ये जरी तुमचे इनिशियलायझेशन सेम असतील इंटरनली, बरोबर. आता याच्यामध्ये बघा की 2 इंटिजरचा आपण हे तयार केलाय, 2 ॲरे वेगवेगळे डिफाईन केलेत आणि 2 इंटिजरची त्याच्यामध्ये साईज आहे, म्हणजे 8 बाईट स्टोअर झाले, 2 व्हॅल्यू टाकले आणि 2 व्हॅल्यू टाकताना आपण सेम कंटेंट त्याच्यामध्ये टाकले, 10 आणि 20 व्हॅल्यू, बरोबर. आणि दोन्ही पण स्टॅटिक मेमरी अलोकेशन. आता याच्यामध्ये जर तुम्ही इक्वल टू चेक करायला गेले तर इथं काय होणार आहे, तो एरर मारणार. एरर म्हणजे फॉल्स होईल कंडिशन. कळाले? हे अलाउड नाही. का अलाउड नाही तर ऑलवेज त्याचा ऍड्रेस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणि ॲरे नेमनी जर तुम्ही इक्विलिटी ऑपरेटर यूज करत असताल तर हे कधीच व्हॅलिड नसतं. कारण हे लगेच म्हणजे तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे की अरे 2 वेगवेगळे तयार केले तर 2 वेगवेगळे लगेच ऍड्रेस तयार होणार इंटरनली, बरोबर, मेमरीमध्ये. आणि किती बाईटचे होणार तर 8 बाईटचे होणार, कारण इथं आपण साईज 2 दिली आणि इंटिजर ॲरे म्हणून 4च्या मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला साईज अलोकेट होणार आहे. तर ज्यावेळेस इक्विलिटी ऑपरेटर काय करतं, एक्झॅक्ट इक्वल टू सर्च करतो, बरोबर. जर एक्झॅक्ट इक्वल टू असेल तरच तो रिझल्ट ट्रू करेल, नसेल तर फॉल्स करेल. या केसमध्ये काय होईल, आता बेस ऍड्रेस तो ऍक्सेस करायला जाईल कारण फक्त ॲरेचं नेम आपण देतोय. तर ॲरेचं नेम ज्यावेळेस देतो त्यावेळेस तो काय देतो, ऑलवेज बेस ऍड्रेस देतो. तर हे ज्यावेळेस असं करतो आपण तर या केसमध्ये काय होणार आहे, ऑलवेज फॉल्स होणार आहे कंडिशन. हे समजलंय का सगळ्यांना आणि लिहून घेतलंय का तुम्ही? हे बघा, हे आपण रन केलेलंच आहे ऑलरेडी. इथं काय आलंय, बोथ ॲरेज आर नॉट इक्वल, म्हणजेच तो एल्स पार्ट मध्ये गेलाय. कळाले? हा प्रोग्राम लिहून घेतलाय का सगळ्यांनी? याच्यात मल्टिपल सिनॅरिओज आहेत एकाच प्रोग्राम मध्ये, पण पूर्ण ॲरे तुम्ही ह्या एका प्रोग्राम मध्ये शिकताय की इनिशियलायझेशन, त्याच्यानंतर डिफरंट सिंटॅक्स, त्याच्यानंतर कॉन्स्टंट आणि हॅश डिफाईनच्या कॉम्बिनेशन मध्ये ॲरे कसा काम करतो, इक्विलिटी ऑपरेटर कसं काम करतं, इक्वल टू ऑपरेटर म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर कसं काम करतं ॲरेवरती, हे सगळं आपण याच्यामध्ये शिकलोय, बरोबर. तर हा प्रोग्राम लिहून झालाय का सगळ्यांचा? नसेल झाला तर मी 1 मिनिट थांबतो आणि त्याच्या आधी, लिहिण्याच्या आधी फक्त एक सिनॅरिओ तुम्हाला दाखवायचा होता. आता याच्यामध्ये बघा की इफ कंडिशन आपण चेक केली इक्वल टू ऑपरेटर, तर तो काय सांगतोय आपल्याला, बोथ द ॲरेज आर नॉट इक्वल. पण जर तुम्हाला इंटरनल इलिमेंट्स इक्वल करायचे असतील, कम्पेअर करायचे असतील, तर ते ॲरे अलाउड करतो. तर या सिंटॅक्स मध्ये काय चेंज होईल मला सांगा, की जर इलिमेंट्स ऑफ दॅट ॲरे हे जर कम्पेअर करायचे असतील, म्हणजे 10 = 10 हे 0 इंडेक्सला आहे ना, किंवा 20 हे फर्स्ट इंडेक्सला आहे, दोन्ही पण ॲरे मध्ये. तर हे जर आपल्याला इक्विलिटी ऑपरेटर थ्रू कम्पेअर करायचं असेल तर हे अलाउड करतो ॲरे. तर मी काय करतो, आता एक वेगळा सिंटॅक्स लिहितो, फक्त मेंबर बाय मेंबर तुम्ही अलाउड ॲरे कम्पेअर करू शकता. म्हणजेच हेच जर एक्झाम्पल तुम्ही असं केलं 0 आणि याचा 0 इंडेक्स, म्हणजेच काय, आता ज्यावेळेस एरर ऑफ 14 आणि 0 इंडेक्स असं म्हणतात तर त्याची व्हॅल्यू किती, 10 आहे, बरोबर.
नंतर 15चं पण तसंच 15 जर केला आणि 0 इंडेक्सचा इलिमेंट ऍक्सेस केला तर तो किती येतोय 10 येतो. तर हा काय सांगेल बोथ द ॲरेज इलिमेंट आर इक्वल इलिमेंट आर नॉट इक्वल. आता हे याच्यामध्ये तुमची कंडिशन ट्रू होती. कळलं दोन्हीचं डिफरन्स लक्षात आलाय का? ज्यावेळेस तुम्ही त्याचा नेमनी जर कम्पॅरिझन करायला गेलं इक्वलिटी ऑपरेटर यूज करून तर तिथं तुम्ही ऑलवेज फॉल्स होणार आहे. पण जर तुम्ही मेंबर बाय मेंबर कम्पॅरिझन केलं तर त्या केसमध्ये तुमची व्हॅल्यू तुमचा इफची कंडिशन ट्रू होणार. हे आपण आता रन करू. एरर ऑफ 15. ओके याचे नाव चेंज करायला लागणार. ठीक आहे इथं बघा आता ही कंडिशन आपण टाकली इलिमेंट बाय इलिमेंट कम्पॅरिझनची तर तिथं काय झालं बोथ द ॲरेज इलिमेंट आर इक्वल हे आउटपुट आलंय आपल्याला लास्टला जर तुम्ही पाहिलं. पण फक्त जर ॲरोनी ऍक्सेस केलं इथं तर त्यावेळेस कंडिशन तुमची काय होणार आहे फॉल्स होईल. तर त्याच्यामुळे तो एल्सला गेला बोथ द ॲरेज आर नॉट इक्वल टाकलं त्याने. काय आलाय डिफरन्स? आणि प्रोग्राम लिहून झालाय का सगळ्यांचा? झाला असेल तर सांगा मला. मी थांबतो वाटलं तर 1 मिनिट. आणि हा प्रोग्राम याच्यामध्ये पण टाकून ठेवतो मी चॅटमध्ये. तर सगळ्यांनी असाइनमेंट ही करायची. ठीक आहे याच्यातून तुम्हाला कळेल की ॲरेचा सिंटॅक्स कसा वर्क करतो. ठीक आहे कुणाला काही डाऊट्स? हा लिहून घ्या प्रोग्राम. कुठं राहिला असेल तर मला सांगा मी स्क्रोल वगैरे करेल. क्वेश्चन आहे का कोणाला? नसेल तर आपण पुढं जाऊयात. असेल तर चॅट मध्ये सांगा क्वेश्चन असेल तर. सर प्रोग्राम अर्धा आलाय चॅट मध्ये. ओके 1 मिनिट. ओके याच्यात काहीतरी लिमिटेशन दिसतंय. मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण सेंड करतो थोड्या वेळाने. चालेल याच्यामध्ये काही क्वेश्चन आहे का कोणाला? काही कुठला टॉपिक का आला नाही कुठली यूज केस का आली नाही असा फरक लक्षात आलाय ना? प्रिमिटिव्ह डेटा टाईप कसं काम करतं आणि ॲरे मध्ये काय वेगळा डिफरन्स आहे? ठीक आहे तर आपण आता पुढचा टाईप बघूयात की सिंगल डायमेन्शनल ॲरे मल्टी डायमेन्शनल ॲरे. तो डिक्लेअर कसा करायचा त्याच्यानंतर ऍक्सेस कसा करायचा त्याची साईज कशी ऍक्सेस करायची. तर हा सिंटॅक्स आपण ऑलरेडी पाहिला होता सिंगल डायमेन्शनल ॲरे. हा काय सिंगल डायमेन्शनल ॲरे याच्यामध्ये एकच रो असणार आहे. याच्यामध्ये असं कॉलम रोचं कॉम्बिनेशन नसेल. तर हा सिंटॅक्स आपण ऑलरेडी प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये पण पाहिलाय की एरर ऑफ 5 घेतलंय आणि 5 याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्यात आपण. हा काय झाला 1 डायमेन्शनल ॲरे आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पर्टिक्युलर इलिमेंटचं बेस ऍड्रेस वगैरे ऍक्सेस करू शकता इंडेक्सने ऍक्सेस करू शकता. हा सिंटॅक्स पण आपण पाहिलं की सपोज याच्यामध्ये एरर ऑफ 0 ऍक्सेस केलं तर काय भेटेल आपल्याला 1 भेटेल. एरर ऑफ 4 ऍक्सेस करायला गेलो तर काय भेटेल आपल्याला 5 भेटेल. बरोबर. हा प्रिव्हियस सिंटॅक्स याच्यामध्ये डिफरंट वेगळं काय नाही. आणि साईज जर तुम्ही ऍक्सेस केली तर साईज ऑफ ऑपरेटर यूज करून तुम्हाला त्या ॲरेची साईज भेटते. तर साईज ऑफ सपोज साईज ऑफ ऑपरेटर यूज केला आणि ए म्हटलो आपण इथं तर इथं आपल्याला काय भेटणार आहे आउटपुट काय भेटेल साईज ऑफ याच्यामध्ये कोणी सांगू शकेल का?
या केसमध्ये याची साईज किती भेटेल, या सिंगल वन डायमेन्शनल ची साईज, जिथं आपण 5 इंटिजर साठी ऍरे डिक्लेअर केला आणि साईज ऑफ एम म्हटलो आपण. 20. 20. बरोबर. तर ही 20 का भेटते, आणि त्याच्यामध्ये पण रिझन आहे बरं का. जर तुम्ही टर्बोस यूज केलं तर तुम्हाला तिथं साईज 10च भेटेल. जर व्हिज्युअल स्टुडिओ यूज केलं तर 20 भेटेल. तर हे डिपेंड ऑन कंपायलर आहे, हे पण लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळेच व्हिज्युअल स्टुडिओवर काम करताय, त्याच्यामुळे तुम्हाला ते 4 बाईट तुम्ही घेतायत, बरोबर. पण कधी पण साईज ऑफ ऑपरेटर ची जे आउटपुट आहे हे लक्षात ठेवायचं की हे डिपेंड ऑन कंपायलर असतं. कुठला कंपायलर तुम्ही यूज करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. टर्बोसी मध्ये याच प्रोग्रामचा आउटपुट तुम्हाला किती येईल, 10 येईल, कारण तिथं तो 2 बाईटच अलोकेट करतो, कारण तो कंपायलर 32 बाईट आहे आणि आत्ताचे जे रिसेंट लॅपटॉप किंवा रिसेंट कंपायलर आहेत हे 64 बाईटचे आहेत. तर त्याच्यामुळे आपली ती साईज डबल होते. हे झालं वन डायमेन्शनल ॲरे ऍक्सेस कसा करायचा. त्याच्यानंतर फक्त ॲरेचं नेम दिलं तर बेस ऍड्रेस भेटतो आपल्याला. जर इंडेक्सने ऍक्सेस करायचं झालं तर आपण अशी व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. आणि ह्याचाच अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स पण बघितला आपण, बरोबर, प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये. एरर ऑफ 0 म्हटलं काय किंवा 0 ऑफ ए म्हटलं काय, सेमच व्हॅल्यू भेटणार आहे. आणि हे सीचं कंपायलर अलो करतो, याच्यामध्ये एरर तुम्हाला कुठं काय येणार नाही. त्याच्यानंतर ऍड्रेस पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. ऍड्रेस ऑफ ऑपरेटर आपलं ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर जर ऍड्रेस ऑफ ए केलं तर तुम्हाला ती सुरुवातीचा ऍड्रेस भेटणार याच्यामध्ये. पण तोच जर तुम्ही 4th इंडेक्सचा तुम्हाला ऍक्सेस करायचा तर त्या केसमध्ये तुम्ही असा सिंटॅक्स यूज करू शकता. कळालं, ऍड्रेस ऑफ ऑपरेटरच आहे इथं वेगळं काय नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही A+1 असं म्हटला तर त्या केसमध्ये काय होणार आहे, बेस ऍड्रेस +1 म्हणजेच 1x4, तर तो 4 बाईटनी पुढे जाईल या केसमध्ये. कळालंय, हे जे मागचं एक्झाम्पल तुम्हाला इथं सांगत होतो ना की तो +1 म्हटल्यानंतर कसा पुढे जातोय, हे कळालंय ना की +1 म्हटल्यानंतर तो 100 वरून 104 ला जातो. +3 म्हटल्यानंतर 12 प्लस होतो. का होतोय तर 4x3, कारण 4 ही इंटिजरची साईज, तेवढ्या ऍड्रेसने तो पुढे जातो. तर तसंच या केसमध्ये होतंय. ज्यावेळेस स्टार म्हणतो आपण, ह्या वरती जे 2 एक्झाम्पल आहे याचा आउटपुट सेम येणार इथं काय, कारण तुम्ही नॉर्मली म्हटले काय किंवा ऍड्रेस म्हटले काय, तर तो दोन्ही पण ऍड्रेस ऍक्सेस करणार आहे ॲरेचा. पण ज्यावेळेस तुम्ही स्टार म्हणता तर तो काय करतो, व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. हे रिप्रेझेंटेशन पण तुम्हाला समजायला पाहिजे की ज्यावेळेस आपण नुसतं एरर म्हणतो तर तिथं मला भेटतंय 100, पण ज्यावेळेस स्टार एरर ऑफ म्हणतो तर त्या केसमध्ये मला काय भेटतंय, तो काय करतो, चेक करेल एरर 1 ची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. मग तो चेक करेल, स्टार दिलाय ना तिथं, तर मग तो काय म्हणाल की व्हॅल्यू ऍट दॅट 100, व्हॅल्यू ऍट दॅट 100 किती आहे, 10 आहे. म्हणून मग त्या केसमध्ये आपल्याला ती पहिली व्हॅल्यू भेटते. तर +1 म्हटले तुम्ही तर पहिल्या इंडेक्सची व्हॅल्यू भेटेल, +3 म्हटले तर तिसऱ्या इंडेक्सची व्हॅल्यू भेटेल. आणि हे सेम जे आहे लाईन नंबर 32, 34 आणि 36 हे अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स आहेत. तर हा प्रोग्राम पण तुम्हाला भेटेल, पण हे सिंटॅक्स तुम्ही लक्षात ठेवायचे की वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स वरती आपण ॲरे कसा काम करतो आणि डिफरन्स बिटवीन द ऍड्रेस आणि स्टार. कळालं. त्याच्यानंतर साईज ऑफ सांगितले ऑलरेडी की साईज ऑफ कसं काम करतंय. साईज ऑफ तुम्हाला पर्टिक्युलर ॲरेची साईज देणार. कळालंय, इथं पर्टिक्युलर इंडेक्सची साईज घेतली तर या केसमध्ये काय होणार आहे रे, एरर ऑफ 1 ह्या इंडेक्सची जर साईज ऑफ आपण प्रिंट केली तर इथं काय आउटपुट येईल, साईज ऑफ मला काय आलं की ॲरेची साईज देईल 20 आउटपुट येईल, पण एरर ऑफ 1 ऍक्सेस केलं तर काय आउटपुट येईल इथं, कोणी सांगू शकताय का? 4. अजून कोणी ट्राय करेल का? वेगळं 4 पेक्षा वेगळं आउटपुट येईल असं कोणाला वाटतंय का? की 4च येईल? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ट्राय करा, चुकलं तर चुकू दे. सांगेल का कोणी? ठीक आहे, तर याचं आउटपुट जे येणार आहे 4 बाईटच येईल, कारण एरर ऑफ 1 वरती काय इंटिजर व्हॅल्यू आहे आणि साईज ऑफ इंटिजर ऑलवेज किती येते, 4 येते. कळालं. तर हे होतं सगळं.
त्याच्यानंतर एरर ऑफ हे तर याचं आपण ऑलरेडी बघितलंय प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये की ॲरे नेमनी जर तुम्ही इक्वल टू वापरलं तर इथं काय होणार आहे, कंडिशन ऑलवेज फॉल्स होणार. या प्रोग्राम मध्ये पण सेम होणार आहे. तुम्ही ए मध्ये सेम व्हॅल्यू टाका, बी मध्ये पण सेम व्हॅल्यू टाका आणि त्याला जर इफची कंडिशन लावून इक्विलिटी ऑपरेटर यूज केलं तर तो ऑलवेज काय रिटर्न करेल, फॉल्स रिटर्न करेल आणि एल्स मध्ये तुमचा कंट्रोल जाईल. हे सगळं होतं सिंगल डायमेन्शनल ॲरे. हा सिंपल सिंटॅक्स होता. ॲरे कुठल्या टाईपचा आहे तो लिहायचा आणि नंतर ॲरेचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर साईज लिहायची आणि त्याच्या व्हॅल्यू इनिशियलाइज करायचे 1 by 1. हा होता सिंगल डायमेन्शनल ॲरे. आता हा आपण रन करू. 2 डायमेन्शनलला जायच्या आधी आपण काय करू, याला रन करायचं ट्राय करू. याच्यात वॉर्निंग आल्यात पण तो प्रोग्राम रन होईल. हे बघा 1 डायमेन्शनल ॲरे. आता एक्झिक्युशन मी फक्त इथं तुम्हाला दाखवतो की प्रत्येक प्रिंट ला कसा त्याने प्रिंट केलं. 1 डायमेन्शनल ॲरे परत एकदा रन करायला लागेल. एडिट करताना ऍड झाल्या होत्या काही गोष्टी त्याच्या. ओके, आता हे बघा लाईन नंबर 12 ला आपण काय केलंय, 1 डायमेन्शनल ॲरे लाईन प्रिंट केली, ती आली. त्यानंतर इंटिजर 5 मध्ये आपण काय काय इनिशियलाइज केले ते फक्त आपण प्रिंटएफ मध्ये टाकलेले. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, ए म्हणतो. तर ए आपल्याला काय देणार आहे, ऑलवेज ऍड्रेस देतोय. तर हा त्याचा इंटरनल मेमरी मधला ऍड्रेस आहे जो आपण % वापरून यूज प्रिंट केला. नंतर एरर ऑफ 0 म्हणतो, त्या केसमध्ये त्या इंडेक्सची व्हॅल्यू. आता एरर ऑफ 0 म्हणजे 0 या इंडेक्सला व्हॅल्यू काय आहे 1, म्हणून आपल्याला इथं 1 भेटलं. बरोबर. त्याच्यानंतर तोच अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स, 0 बाहेर लिहिला आणि आतमध्ये ए लिहिला, तर त्या केसमध्ये काय भेटलं, आउटपुट 1 भेटलं. कळाले. आता हे बघा याच्यामध्ये इंडेक्स किती आहे, 0 1 2 3 4. बरोबर. आणि तुमचा साईज किती होती ॲरेची, 5 होती. बरोबर. म्हणून तुमची इंडेक्स 0 पासून चालू झाली आणि 5 - 1 म्हणजे 4 पर्यंत संपली. एरर ऑफ 0 जर ऍक्सेस केलं तर तुम्हाला भेटेल 5, पण तुम्ही त्याच्या पुढचा इलेमेंट ऍक्सेस केलाय. आता हे जर इथं तुम्ही लक्षात घेतलं की ए ऑफ 5 हा जो इंडेक्स आहे का आपल्याकडे नाहीये, 4 पर्यंतच इंडेक्स आहेत आपल्याकडे, 5 इलेमेंट आहेत ना. तर 0 पासून चालू होत आहे, 1 2 3 4 पर्यंत तुमचे इलेमेंट इनिशियलाइज आहेत, पण 5 मध्ये इनिशियलाइज नाही. तर 5च्या केसमध्ये तुम्हाला काय भेटलंय बघा, इथं गार्बेज व्हॅल्यू भेटली 32,717. ही गार्बेज व्हॅल्यू झाली. ह्या केसमध्ये काय होतंय बघा, तुम्ही जी साईज दिली ना त्याच्या बाहेरचा इलेमेंट ऍक्सेस करायला जातं. पण जो आधीचं एक्झाम्पल बघितलं आपण की ज्याच्यामध्ये तुम्ही साईज 10 दिलं होतं आणि त्या केसमध्ये 4च इलेमेंट टाकले होते, आणि त्या केसमध्ये जर तुम्ही 6 इलेमेंट जर ऍक्सेस केला तर आपल्या काय भेटत होतं, 0 भेटत होतं. 2 डिफरन्स लक्षात आले की साईज जर डिक्लेअर केलेली नसेल आणि बाहेरचा एलिमेंट ऍक्सेस केला तर तिथे तुम्हाला गार्बेज व्हॅल्यू भेटेल काहीतरी. पण साईज डिक्लेअर केली आणि तो व्हेरिएबल इनिशियलाइज नाही, त्या केसमध्ये 0 भेटेल. हा मेजर डिफरन्स आहे लक्षात ठेवण्यासारखा ॲरे शिकताना. त्याच्यानंतर ऍड्रेस ऑफ ए आपल्याला काय देतोय, ऍड्रेस देतोय, बेस ऍड्रेस. जर तुम्ही इथं बघितलं की ए प्रिंट केल्यानंतर जे भेटलं होतं -71915504, तेच तुम्हाला ऍड्रेस ए ला पण भेटलंय. बरोबर. दोघांचं मिनिंग सेम आहे, तो बेस ऍड्रेस देतोय तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय, ऍड्रेस ऑफ 4th इंडेक्स ऍक्सेस करायचा प्रयत्न केलाय. ऍड्रेस ऑफ 4th इंडेक्स, तर तो तुम्हाला किती भेटलाय, -71915488. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर ज्यावेळेस तुम्ही 4th इंडेक्सनी त्याला ऍक्सेस केलंय तर तो कितीने पुढे गेलाय, म्हणजे सुरुवातीला काय असतो, 0 इंडेक्स असतो ना, आणि 4th म्हणले म्हणजे काय होतंय की 5 तो पुढे गेला पॉइंटर. बरोबर. 5 पुढे गेला म्हणजेच किती, 20 पुढे गेला. बरोबर ना, शेवटच्या लोकेशनला जाण्यासाठी. तर आता जर तुम्ही हा नंबर बघितला, ऍड्रेस ऑफ ए जर बघितला, तर तो निगेटिव्ह व्हॅल्यू आहे काहीतरी 71915504, आणि
ती जी 4th इंडेक्सला व्हॅल्यू होती तर ती जर तुम्ही बघितली तर हा जो ऍड्रेस आहे याच्यामध्ये 20चा गॅप आहे बघा. हा नंबर जर तुम्ही मॅच केला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल की याच्यामध्ये 20चा गॅप आहे. कळालं? या ऍड्रेस ऑफ 4 मध्ये जर तुम्ही 20 मायनस केले तर तुम्हाला काय भेटणार आहे? वरची व्हॅल्यू भेटणार आहे. आणि हे रन करून बघायचंय तुम्ही की याच्यामध्ये ऍड्रेस ऑफ 4 केल्यानंतर कितीचा गॅप राहतोय, ऍड्रेस ऑफ 3 केल्यानंतर कितीचा गॅप राहतोय, ऍड्रेस ऑफ 1 केल्यानंतर किती गॅप राहतोय. कळालं? ऍड्रेस ऑफ 1 केलं तर 4 बाईटचाच गॅप याच्यामध्ये राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं काय केलंय तुम्ही +1 केलंय. तर हे एक्झाम्पल पण आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस +1 तुम्ही म्हणताय तर +1 केल्यानंतर काय होतंय की 4 बाईटनी त्याची मेमरी वाढली. कळालं? इथं 0.4 होतंय. आता काय झालं? 0 झालं कारण ही निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणून ती त्याच्या जर प्लस केल्यानंतर ही व्हॅल्यू तशी होती. कळालं? जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असती तर +4 नी ते पुढे गेलं असतं. तर याचा डिफरन्स पण बघा तुम्ही. ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ A+1 याच्यामध्ये 4 बाईटचा डिफरन्स आहे नंबर मध्ये. आता इथं बघा A+1 म्हणतोय त्यावेळेस ऍड्रेस चेंज करतोय तो, पण तेच तुम्ही जर *A+1 केलं, *A+1 म्हणजे फर्स्ट इंडेक्सला कुठली व्हॅल्यू हे प्रिंट करायचंय त्याला, त्या ऍड्रेसला कुठली व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. तर हे जर प्रिंट केलं तर त्याचं आउटपुट आलंय 2 आणि हा त्याचाच अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स 1+A चा. हा डिफरन्स लक्षात आलाय? ज्यावेळेस ऍड्रेस म्हणतो त्यावेळेस काय आणि स्टार म्हणतोय त्यावेळेस काय. तर हे वही मध्ये नीट लिहायचंय जे आपण असं लिहिलंय नाही तर 10, 20, 30, 40 कसं टाकलंय. त्याच्यानंतर ऍड्रेस हा तुम्ही अज्युम करा 100 किंवा 104 कारण कंपायलर ज्यावेळेस ऍड्रेस देतो ना हा खूप मोठा नंबर असतो आणि तो तुम्हाला प्रेडिक्ट करता येणार नाही आणि तुमच्या हातात पण नसतो. तो ऍड्रेस काही पण देऊ शकतो, पण तो जो डिफरन्स आहे +1 म्हणल्यानंतर +4 म्हटल्यानंतर तर तो तेवढाच असणार. फक्त हे कळण्यासाठी मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की 100 दिला आणि +1 म्हटलं तर तो 4 बाईटने जाईल, +2 म्हटलं तर 8 बाईटने जाईल, +3 म्हटलं तर 12 बाईटने जाईल. आणि व्हॅल्यू ऍट ऍड्रेस कसं वर्क होतं, नॉर्मल नेम दिलं तर तो काय देतो? ऍड्रेस देतो. स्टार म्हटलं तर त्या ऍड्रेसची व्हॅल्यू देतो. तर हे झालं सिंगल डायमेन्शनल ॲरे. त्याच्यानंतर साईज ऑफ ए आपण प्रिंट केलं. इथं साईज ऑफ ए प्रिंट केल्यानंतर आपल्याला आलंय 20. कळालं? त्याच्यानंतर साईज ऑफ ऍड्रेस ए. साईज ऑफ ऍड्रेस ए म्हणतोय ना तर त्यावेळेस बघा त्याने काय दिलंय? 8 दिलंय कारण हा लॉंग इंट नंबर आहे आणि लॉंग इंटची साईज जी होती ती आपण पाहिली की लॉंग इंटला किती देतो? तो 8 बाईट देतो. हे ज्यावेळेस आपण टाईप मॉडिफायर्स शिकत होतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं लॉंग इंट, लॉंग डबल, अनसाइंड इंट या व्हॅल्यूज कशा असतात. तर हा जो ऍड्रेस आहे, हा जो नंबर आहे -791 तर हा काय आहे की लॉंग इंट नंबर आहे, त्याच्यामुळे त्याची साईज त्यांनी किती दिली? 8 दिली. साईज ऑफ ऍड्रेस आहे. साईज ऑफ ऍड्रेस आहे म्हटल्यानंतर तो ह्या ऍड्रेसला जी व्हॅल्यू आहे त्याचा साईज ऑफ त्यांनी कॅल्क्युलेट करायचा ट्राय केला. याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट आलंय 8. त्याच्यानंतर साईज ऑफ पहिल्या एलिमेंटची जर साईज बघितली तर ते किती आलंय तुम्हाला? 4. काय आलंय? आणि सेम साईज ऑफ ऍड्रेस ऑफ A11 हे प्रिंट केलं तरी तुम्हाला 4 येणार. त्याच्यानंतर जर 2 ॲरे इक्वल चेक केले तर ऑलवेज फॉल्स येणार. तर हे आपण 1 डायमेन्शनल ॲरे मध्ये शिकलोय. 1 डायमेन्शनलचा हा प्रोग्राम पण तुम्हाला चॅटमध्ये किंवा याच्यामध्ये भेटेल व्हॉट्सअप ग्रुपवर. तर 2 डायमेन्शनल ॲरे जो आहे तो आपण मे बी आता नेक्स्ट सेशन मध्ये घेऊयात. 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये मग रो आणि कॉलमच्या कॉम्बिनेशन्स मध्ये ॲरे तुम्ही स्टोअर करू शकता. आता 1 डायमेन्शनल ॲरे ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्ही असं स्टोअर करता त्याच्यामध्ये, बरोबर? ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज.
पण ज्यावेळेस 2 डायमेन्शनल ॲरेज असतात तर त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर राहतात आणि एक असतो कॉलम, एक असतो रो. तर याच्यामध्ये पण इनिशियलाइज करताना तुम्हाला असा सिंटॅक्स यूज करायला लागतो की पहिल्या रोला कुठले नंबर, त्याच्यानंतर दुसऱ्या रोला कुठले नंबर, तिसऱ्या रोला कुठले नंबर, फोर्थ रोला कुठले नंबर. कळालं? तर ह्या फॉर्मॅटमध्ये 2 डायमेन्शनल ॲरे तुम्ही स्टोअर करू शकता आणि जे नंबर इनिशियलाइज होत नाहीत तर ते सेम जे आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं, तर जर तुम्ही डिक्लेअर केलाय पण इनिशियलाइज केलं नाही त्या केसमध्ये तुम्हाला व्हॅल्यू जाणार आहे 0. आणि हे ऍक्सेस करायचं म्हटलं तर तुम्ही जे आपण याच्यामध्ये पाहिलं होतं मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघितलं होतं कॉलम आणि रोच, तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता इथं बघा की इथं काय ऍक्सेस करतोय तो 0 रो आणि 4 कॉलम. हा जर त्याने ऍक्सेस केला तर त्याला भेटलं 0 कारण तो इलिमेंट आपण इनिशियलाइज इथं केलंच नाही. त्यानंतर साईज ऑफ प्रिंट केलं तर साईज ऑफ तो एवढ्या पर्टिक्युलर इलिमेंटची साईज काढेल. आता याच्यामध्ये किती इलिमेंट आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 आणि 13. तर याची साईज हे आपण परत एकदा चेक करूयात ज्यावेळेस आपण हा प्रोग्राम रन करू. तर प्रत्येक याच्यानुसार तो साईज देतो. आता याच्यामध्ये करेक्ट, इथं आपण जे रोज घेतल्यात ना, कॉलमची व्हॅल्यू घेतली ना तर ती 5 आहे. इथं डिक्लेअर करताना बघा की आपण काय केलंय, रोची व्हॅल्यू दिली नाही इनिशियलाइज करताना, पण कॉलमची व्हॅल्यू दिली 5. तर या केसमध्ये काय होतंय की याच्या पुढच्या पण व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आहेत. कळालंय की इथं 0 जाऊन बसलेला आहे फोर्थ रोला आणि फोर्थ कॉलमला आणि 5 कॉलमला सुद्धा. तर म्हणून हा 5x5 चा मॅट्रिक्स आहे. आपण सगळ्याच व्हॅल्यू इथे इनिशियलाइज केल्या नाही, पण 5x5 चा मॅट्रिक्स असल्यामुळं 5x5 चा मॅट्रिक्स आणि 5 कॉलम आणि 4 रो, 4 into 5 किती होता 20 आणि 20 into 4 म्हणून ही साईज त्याची 80 आलेली. तर हा जो कॉलम आहे ना, तर याच्या केसमध्ये काय झालंय की 5 कॉलम्स त्यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांनी त्याची जी साईज आहे ती 80 येणार. पण 2 डायमेन्शनल ॲरे जो आहे तो आपण असा डिक्लेअर करू शकतो आणि इनिशियलाइज पण असा करता येतो. याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्या रोला काय जाऊन पडणार आहे, 0 जाऊन पडणार आहे. इथं आपण काय देतोय 5 कॉलम, याचं मिनिंग काय आहे की 5 कॉलम दिले, रो तुम्ही दिलेच नाही, तर रो तुम्ही जेवढे व्हेरिएबल्स इथं टाकणार तेवढ्या इनिशियलाइज होत चालते. जसं सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये पण होतं ना या एक्झाम्पल मध्ये. एक मिनिट, इथं जर तुम्ही काही साईज दिली नाही तरी पण तो इंटरनली साईज असाइन करतो. तर सेम तसंच 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये पण तेच होतं की रोची डिक्लेरेशन तुम्ही केलेलं नसेल आणि ते जर तुम्ही इथं इनिशियलाइज करताना जेवढ्या रोज तुम्ही टाकणार तेवढ्या रोजचा इंटरनल ॲरे तयार होतो, मल्टी डायमेन्शनल ॲरे. याच्यामध्ये पहिला जो पॅरामीटर असतो हा रो असतो, दुसरा पॅरामीटर कॉलम असतो. तर या केसमध्ये काय झालंय की रो आणि कॉलम्स आपण तयार केले, पण कॉलमची व्हॅल्यू आपण दिली 5 कॉलम्स, तर इथं 5 कॉलमचा मॅट्रिक्स त्यांनी तयार केला आणि रो किती घेतल्या त्याच्यात जेवढ्या आपण रोज इनिशियलाइज केल्या तेवढ्या. बरोबर. तर हे इम्प्लिमेंटेशन आपण इथं केलंय. जसं सेम म्हणजे आपण जो एक प्रोग्राम पाहिला होता मॅट्रिक्स प्रिंट करायचा, तर तसंच रो आणि कॉलम्स नुसार ॲरे तुम्ही ऍक्सेस करू शकता. तर याचं मिनिंग काय की एक्स हा ॲरेचं नेम आहे, त्याच्यानंतर पहिला पॅरामीटर काय रो, दुसरा पॅरामीटर काय कॉलम. तर ह्या केसमध्ये काय झालं की 0 4 म्हणजे 0 हा पहिला रो, त्याच्यानंतर 4th कॉलम म्हणजेच 5th कॉलम. बरोबर, 0 पासून चालू होतं, तर त्याच्यामध्ये 0 व्हॅल्यू इनिशियलाइज झालेली इंटरनली. ज्यावेळेस तुम्ही जर दिलं नाही हे स्ट्रक्चर असं असणार आहे. कळालं? आणि इनिशियलाइज करताना आपण त्या व्हॅल्यू तिथं टाकलेलं नाही. तर ॲरेचा जो रूल होता जो आपण शिकलोय की साईज डिफाईन केली पण इनिशियलाइज केलं नाही, त्या केसमध्ये काय जातं 0 जातं. तर इंटरनली हा मॅट्रिक्स असा तयार होतो आणि 0/4 ऍक्सेस केलं तर काय भेटणार तुम्हाला 0 भेटेल. साईज जर ऍक्सेस केली तर काय भेटेल 5 into 4
म्हणजे याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 20 एलिमेंट्स आहेत आणि 20 इंटिजर साठी साईज किती लागते, 80 बाईट लागते. हे तसं ऍक्सेस केलेलं आहे. कळालंय. आणि बाकीच्या गोष्टी सिमिलर आहेत. म्हणजे जर तुम्ही फक्त ऍड्रेस ऍक्सेस करायला गेला बेस नेमने, तर तुम्हाला फक्त तेवढा ऍड्रेस भेटेल. पर्टिक्युलर एलिमेंटची साईज जर ऍक्सेस करायला गेला विथ बाय युजिंग इंडेक्स, तर तुम्हाला काय भेटेल, तेवढी साईज भेटणार. आता इथं फॉर एक्झाम्पल साईज ऑफ 1 by 1 केलं तुम्ही, बरोबर, फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो. तर या केसमध्ये काय होतंय, फर्स्ट कॉलम म्हणजेच कुठला आहे तुम्हाला, फर्स्ट रो कुठला आहे, 4, हा तुमचा 4th वाला फर्स्ट रो आहे. आणि फर्स्ट वाला कॉलम कुठला आहे, हा वाला. तर याच्यामध्ये 5 व्हॅल्यू येते, बरोबर. तुम्ही ज्यावेळेस 1 by 1 ऍक्सेस करणार, म्हणजे इथं 0 by 0 ऍक्सेस केलं तर भेटेल 1, 1 by 1 ऍक्सेस केलं तर भेटेल 5, 2 by 2 ऍक्सेस केलं तर 0 भेटणार. तर इथं ज्यावेळेस तुम्ही 1 by 1 ची साईज प्रिंट करायचा ट्राय करता, तर इथं किती आहे, 5 इंटिजर आहे ना, हा इंटिजर व्हॅल्यू. तर इथं तुम्हाला 4 बाईट भेटणार या केसमध्ये. कळालं. साईज ऑफ जर 1 by 1 केलं तर काय भेटणार आहे, 4 बाईट. तर हा प्रोग्राम सिमिलर आहे. जर तुम्हाला 1 डायमेन्शनल कळालं तर 2 डायमेन्शनल पण कळणार आहे. 2 डायमेन्शनल मध्ये तुम्ही म्हणजे असंच इनिशियलाइज केलं पाहिजे असं काही नाही. हे फक्त एक एक्झाम्पल होतं. तुम्ही रो आणि कॉलम्स टाकून पण इनिशियलाइज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आता मी काय करतो, 3x3 चा मॅट्रिक्स मला सपोज तयार करायचं आहे. तर मी कसं इनिशियलाइज करणार, एक्स, त्याच्यानंतर इथं टाकणार 3 आणि इकडे टाकणार 3. तर याच्यामध्ये 3 व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट अशा पण इनिशियलाइज करू शकता. आता सुरुवातीला ज्यावेळेस शिकतायत ना, तर त्यावेळेस असं शिका. या केसमध्ये काय होणार आहे की 3x3 चा मॅट्रिक्स तुमचा तयार होईल आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा जातील, तर अशा 1 2 3 4 5 4, त्याच्यानंतर 6 2 आणि 4. ठीक आहे. 2 डायमेन्शनल अरे ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करताय, तर असं पण इनिशियलाइज तुम्ही करू शकता. आणि हेच ऍक्सेस करताना कसं करायचं, कारण अरेची इंडेक्स 0 पासून चालू होती. तर 0 by 0 म्हटलं तर तुम्हाला 1 भेटेल, 0 by 1 म्हटलं तर तुम्हाला 2 भेटेल, 0 by 2 म्हटलं तर तुम्हाला भेटेल 3. काय आणि 0 by 4 म्हटलं, आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही असं ऍक्सेस करायला गेले, एक्स ऑफ 0 आणि 4, तर काय आउटपुट येईल सांगताय का कोणी? 0. 0 काय येईल, 0 येईल का गार्बेज येईल? हे बघा, म्हणजे याच्यामध्ये पण नीट शिकून घ्या की 0 कधी येतो, ज्यावेळेस तुम्ही साईज इनिशियलाइज करता आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइज नाही केली. आता या केसमध्ये बघा, जर तुम्ही 5 कॉलम देताय म्हणजे तेवढी मेमरी अलोकेट झाली, बरोबर. इकडे लगेच 80 बाईट अलोकेट झाले, कारण हा स्टॅटिक मेमरी इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स. 80 बाईट अलोकेट झाले. पण ज्यावेळेस असं मानता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 असं इनिशियलाइज केलं, तर असं स्ट्रक्चर तयार झालं इंटरनली, बरोबर. पण इथं मेमरी अलोकेट झालेली आहे 0 साठी. या म्हणजे साईज ज्यावेळेस देता तुम्ही त्यावेळेस हे अलोकेट होऊन जातं, कळालंय. पण जर तुम्ही साईज अलोकेटच नाही केली, आता या एक्झाम्पल मध्ये मी 0 by 4 ऍक्सेस करायला गेलो, तर काय भेटणार आहे आपल्याला, इथं गार्बेज व्हॅल्यू भेटते, खूप मोठी व्हॅल्यू भेटणार आहे. कळालंय. हा डिफरन्स काय आला का, हे बघा, इथं वरतीच एक्झाम्पल होतं सिंगल डायमेन्शनल अरे मध्ये एरर ऑफ 5 मी ऍक्सेस करायला गेलो, इथं मला गार्बेज व्हॅल्यू भेटलेली 32,717. कारण आपला जो एरर ऑफ अरे होता सिंगल डायमेन्शनल अरे, तिथं आपण काय सांगतोय, 5च इंडेक्स ठेव, म्हणजे 0 पासून चालू झालं तर 4 इंडेक्स पर्यंत. आणि तिथं जर मी एरर ऑफ 5 ऍक्सेस करायला गेलो, म्हणजे ती मेमरी अलोकेटेड नाही आणि त्याच्या बाहेरचं मी ऍक्सेस करायला गेलो, तर मला काय भेटलं, गार्बेज भेटलं. सेम 2 डायमेन्शनल अरे मध्ये पण तेच होणार. हे कळालंय की 0 कधी येतो आणि गार्बेज कधी येतं, हे कळालंय का? मेमरीच्या बाहेर जर ऍक्सेस करायला गेलं तर काय भेटणार आहे, गार्बेज. आणि मेमरी क्रिएटेड असेल आणि इनिशियलाइज केलेलं नसेल तर काय भेटणार आहे, 0 भेटणार. दोघांचा डिफरन्स येतोय का लक्षात?
हे कळालंय का आत्ताच मी जे सांगतोय ते गार्बेज हो. काय येतंय आणि झिरो कधी येते. तर हे प्रोग्राम पण रन करायचे आणि जसं आपण सिंगल डायमेन्शनल ऍक्सेस केलं होतं ना साईज ऑफ किंवा इंडेक्स यूज करून, तसंच 2 डायमेन्शनल पण ऍक्सेस करू शकतो. कळालं? तर हे सेम आहे, याच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नाही. जसं +1 +2 वर्क होत होतं सेम तेच इम्प्लिमेंटेशन इथं पण आहे. तर 2 डायमेन्शनल पर्यंत शिका, 3 डायमेन्शनल पण आहे याच्यामध्ये, पण हे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँड करायला अवघड जाईल. तर 2 डायमेन्शनल पर्यंत एकदा प्रोग्राम करा, मग आपण 3 डायमेन्शनल पण घेऊ. पण तुम्हाला इनिशियलायझेशन तर कळालंय ना, की कसं इनिशियलाइज करायचं, ऍक्सेस कसा करायचा, साईज कशी अलोकेट होती. 3x3 केल्यानंतर त्याच्यामध्ये एवढ्या व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो आणि याची जर साईज आपण बघितली तर साईज ऑफ याच्यावर चालवलं तर किती येईल आता याच्यात 9 × 4 36 साईज ऑफ याचं आउटपुट आलं पाहिजे. हे तुम्ही असाइनमेंट मध्ये पण करायचे. आणि व्हेरिएबल कसे प्रिंट करायचे, पॉइंटरने ऍक्सेस कसं करायचं हे एक्झाम्पल मध्ये आहे. जसं 1 डायमेन्शनलला आहे तसंच 2 डायमेन्शनलला पण सेम सिंटॅक्स वर्क होतो. आणि कंटिन्युअस मेमरी लोकेशन म्हणजे मी जे सांगतोय की स्टॅटिक मेमरी अलोकेशन करताना आपल्याला असा ऍड्रेस भेटतो. त्याच्यामुळे काय होतंय की ज्यावेळेस तुम्ही +2 +3 किंवा +5 म्हणतात त्या पर्टिक्युलर बेस ऍड्रेसवर, तर तेवढा डिफरन्स त्याच्यामध्ये असतो. फॉर एक्झाम्पल जे मी इथं एक दाखवलंय तुम्हाला की बेस ऍड्रेस 04 ला होता, त्याच्यानंतर जर तुम्ही ऍड्रेस ऑफ 4 हा एलिमेंटचा ऍड्रेस जर प्रिंट केला तर त्याच्यामध्ये डिफरन्स किती येतोय बघा, हा 16चा डिफरन्स आहे. बरोबर, कळालंय? तर हा डिफरन्स कशामुळे आहे की तो 4 बाईट च्या मल्टिप्लिकेशन मध्ये तेवढा पुढे गेला आणि ही निगेटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे तसा डिफरन्स त्याच्यामध्ये आलाय. 88 मध्ये जर तुम्ही +16 केले तर ही व्हॅल्यू भेटते 504. कळालं? हे सेम जे मी तुम्हाला इथं दाखवतोय ना नोटपॅड वरती, हे सेम तसंच तिथं झालेलं आहे. सुरुवातीला बेस ऍड्रेस, त्याच्यानंतर आणि हे पूर्ण कंटिन्युअस मेमरी लोकेशन. या शब्दाचा अर्थ पण इंटरनली लक्षात ठेवा की बेस ऍड्रेस हा भेटतोय, त्याच्यानंतर 4 नंबर जो आहे त्याच्या तेवढ्याच ऍड्रेसवरती दुसरी व्हॅल्यू जाऊन पडते. परत 4 नंबरनी पुढे गेलं तर तेवढ्या ऍड्रेसवरती त्याच्या पुढची व्हॅल्यू पडते. हेच जर आपण मॅलॉक यूज करतो ना तर त्या केसमध्ये ह्या मेमरी अशा भेटत नाही. सुरुवातीला 100 भेटलं तर दुसरा ऍड्रेस काहीतरी 500 भेटतो आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं, ते पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये असतं. जर डायनेमिक मेमरी अलोकेशन यूज केलं तर रन टाइमला मेमरी अलोकेट होते आणि मेमरी लोकेशन हे कंटिन्युअस नसतात, तर ते पूर्ण नॉन कंटिन्युअस मेमरी लोकेशन असते. आणि मेमरी अलोकेट होते स्टॅटिक मेमरी अलोकेशनच्या केसमध्ये स्टॅकवर, डायनेमिक मेमरीच्या केसमध्ये भेटते हीप वरती. स्टॅटिक मेमरी ही फास्ट असते, डायनेमिक मेमरी ही स्लो असते. आणि हा डिफरन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे. मेमरी मॅनेजमेंट, स्टॅटिक मेमरी किंवा स्टॅक आणि हीपचं रिप्रेझेंटेशन, ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत. जसं जसं तुम्ही पुढे जाणार तर किंवा इंटरव्ह्यूला फेस करणार तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये. ज्याला हे खूप डीपली अंडरस्टँडिंग असतं की मेमरी कशी अलोकेट होते किंवा इंटिजर कसा स्टोअर होतो, ऍरे कसा स्टोअर होतो, ऍरे इंटरनली पॉइंटर सारखं कसं काम करतो. म्हणजे हे आपण ऍरे जसं ऍक्सेस करतो एरर ऑफ 0 आणि तेच आपण स्टार एरर ऑफ 1+0 किंवा 1+1 हे ऍक्सेस करतो, तर हे इंटरनल रिप्रेझेंटेशन कसं काम करतं. ऍरे वरती ज्यावेळेस आपण +4 किंवा +3 म्हणतो तर इंटरनल मेमरी मध्ये कशा गोष्टी होतात आणि तो ऍरे स्टार म्हटल्यानंतर त्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू कशी देतो. तर हे सगळं अंडरस्टँडिंग तुमचं पक्क असलं पाहिजे. तर आज आपण पाहिले 1 डायमेन्शनल ऍरे, 2 डायमेन्शनल ऍरे. हे थोडंसं रिपीट घेऊ परत 2 डायमेन्शनलचं जे राहिले ते, आणि स्ट्रिंगचे प्रॉब्लेम्स पण आपण परत घेऊयात नेक्स्ट सेशन मध्ये. कुणाला काही प्रॉब्लेम आज कुठला टॉपिक नाही कळाला नाही तर मग आपण थांबू. पण हे प्रोग्राम्स करायचे सगळ्या असाइनमेंट्स. पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण सिंटॅक्स शिकलो, कुठले कुठले व्हॅलिड सिंटॅक्स आहेत आणि अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स आणि इक्विलिटी ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर कसं काम करतं, हॅश डिफाईन मायक्रो ऍरेवर कसं काम करतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू कशी काम करते, हे आपण याच्यामध्ये पाहिले. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 1 डायमेन्शनल ऍरे आणि 2 डायमेन्शनल ऍरे, इनिशियलाइज कसा करायचा, ऍक्सेस कसा करायचा, ऍड्रेस कसा काम करतो. ठीक आहे.
आणि याच्यामध्ये इक्विलिटी ऑपरेटरचं पण डिफरन्स बघितलं की इक्विलिटी ऑपरेटर फक्त ॲरे नेम वरती जर यूज केला तर त्याच्यामध्ये ऑलवेज तो काय होतोय फॉल्स कंडिशनला जातोय. पण तेच जर आपण तुम्ही मेंबर बाय मेंबर कम्पॅरिझन केलं असं इंडेक्स देऊन तर त्या केसमध्ये तुमची व्हॅल्यू ट्रू होती. आणि हे काय होतंय तर ॲरेचं जर नेम यूज केलं तर ऑलवेज बेस ऍड्रेस असतो आणि बेस ऍड्रेस हा युनिक असतो. 2 ॲरे जर डिक्लेअर केले तर त्याचा बेस ऍड्रेस हा वेगवेगळा असणार आहे. असं कधीच होणार नाही की 2 व्हेरिएबल वेगवेगळे तयार केलेत आणि त्याचा ऍड्रेस सेम येतोय, असं कधीच होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे हे काय होतंय फॉल्स मध्ये जातं. याचं रिझन पण काय आलंय की 2 ॲरे जर इक्वलिटी ऑपरेटरनी कम्पेअर केले तर त्याचा रिझल्ट हा ऑलवेज फॉल्स होतो. हा का होतो याचं रिझन पण तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्याचं रिझन हा आहे की बेस ऍड्रेस हे ऑलवेज डिफरंट असतात ॲरेचे आणि ते कधीच इक्वल नसणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही इक्विलिटी ऑपरेटर यूज केलं बेस ऍड्रेस वरती विथ गिव्हिंग ॲरे नेम तर ते ऑलवेज कंडिशन तुमची फॉल्स होणार. पण तेच तुम्ही कम्पॅरिझन जर मेंबर बाय मेंबर केलं, कारण इथं तुमची व्हॅल्यू काय होती इक्वल असू शकते. एरर ऑफ जर 0 केलं सपोज इथं तर काय भेटतंय 10 आणि तेच जर तुम्ही परत दुसऱ्या ॲरेच्या पर्टिक्युलर इंडेक्सला जर चेक केलं आणि ती व्हॅल्यू जर सेम असेल तर तिथं तुमचं इक्विलिटी ऑपरेटर बरोबर काम करेल. पण ॲरेच्या नेम मध्ये तसं होणार नाही. क्वेश्चन आहे का कोणाला? आपण क्वेश्चन असतील तर विचारा, नाही तर आज थांबूयात.